चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड आज पार पडली। या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते। विशेषतः सभापतीपदावर कोणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती। यापूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी उपसभापतीपद शिवसेना शिंदे गटाला दिले जाईल अशी घोषणा केली होती। त्यानुसार वाघडू येथील संचालक राहुल पाटील यांची उपसभापतीपदी निवड झाली। मात्र निवड होण्याच्या पूर्वीच आणखी एका चर्चेला उधाण आले। ते म्हणजे राहुल पाटील हे लवकरच शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या। या चर्चांवर राहुल पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडत सर्व अफवा फेटाळून लावल्या। या चर्चेत कोणतेही तथ्य नाही। मी शिवसेना पक्ष सोडून कुठेही जाणार नाही। यावेळी त्यांनी टीकाही केली। जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्यांची अवस्था संपूर्ण तालुक्याला माहिती आहे। त्यांनी यापूर्वी शिवसेना उभाठा गटाची जी अवस्था केली तशीच अवस्था आता शिवसेना पक्षाची करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला। दरम्यान राहुल पाटील यांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे। वर्णी लागलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया असेल? सर्वप्रथम मी आमदार या तालुक्याचे लाडके आमदार मंगेश चव्हाण यांनी जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल सगळ्यात पहिले त्यांचे आभार मानतो। कारण की उपसभापतीसाठी भरपूर लोक इच्छुक होते पण मंगेश दादांनी दिलेला शब्द पाळला, त्याच्यामुळे त्यांचे आभार मानतो। ओके, खरं तर आपल्याला उपसभापती पदी वर्णी लागल्यामुळे कुठेतरी भविष्यात म्हणा किंवा येत्या काळांमध्ये आपण भाजप प्रवेश करणार आहात अशा प्रकारची दबक्या आवाजात चर्चा आहे। अशी चर्चा फक्त आमचे जे सहकारी आहेत शिवसेनेचे त्यांनी अशा प्रकारच्या अफवा उठवलेल्या आहेत। असं काही आज मी कुठल्याही पक्षाचा प्रवेश करणार नाही असं काही नाहीये। मंगेश दादांनी अशा पद्धतीने कुठले म्हणजे कमी बी केले नाही। त्यांनी विश्वास दाखवला, त्याच्यावर त्यांचे आभार मानतो। पण त्यांनी जी अफवा पसरवली हे फक्त आमच्या सहकार्यांनी पाठवली म्हणजे पसरवली आहे, असं कुठलेही प्रवेश करणार नाही। खरं तर पक्षातील कार्यकर्त्यांकडनं म्हणा किंवा पदाधिकाऱ्यांकडनं म्हणा आपल्याकडे म्हणजे अविश्वास दाखवण्यात येतोय आपल्यावर। 100% ठराविक आता जे नवीन आलेले आहेत त्यांच्याकडनं त्यांनी मागे जी परिस्थिती होती जी उभाठामध्ये होती तीच परिस्थिती शिवसेनेत पण करण्याचा त्यांचाच प्रयत्न आहे। जशी उभाठा संपवली तर शिवसेना संपवण्याचा त्यांचा घाट चालू आहे, असं काही होणार नाही। ओके, खरं तर घुसमट होते आपली, नाही घुसमट नाही म्हणता येणार त्याला। आम्ही शिवसैनिक आहेत, लढू, कार्य करू। खरं तर भविष्यामध्ये जर भाजपांकडनं ऑफर आली तर आपली काय भूमिका आहे? भविष्यात विचार करू।